समृद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी आबासाहेब नाळे, कृषी मित्र. आज आपण अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील ढोकरा या गावात आलेलो आहे. आज तुमच्या समोर डाळिंबाचा प्लॉट दिसतोय. फुल भरलेला प्लॉट आहे आणि आपण शेतकरी दादांची ओळख करून घेणार आहे. आणि शेतकरी दादांनी या प्लॉटसाठी कोणते कोणते प्रोडक्ट वापरले तर मला त्यांच्याच शब्दातून आपण जाणून घेऊया. तर नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा. मी अशोक भास्कर बारुकर, राहणार ढोकराई, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. जिल्हा अहमदनगर. तर मला तुम्ही सांगा दादा, या बागेसाठी बेससाठी आपण काय काय वापरतो? त्यासाठी आपण एसवी किटॉन 59 केजी 59 केटरी 59 केजी वापरतो. 59 केजी वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे त्याची जी फुलांची क्षमता आहे हा त्याची जास्त वाढ झाली. म्हणजे तुमची मूळ चालत नव्हती, कळी चांगली निघत नव्हती, ते सोडल्यानंतर त्याचा रिझल्ट चांगला आला. नंतर किटोनचं स्प्रे पण तुम्ही वापरले, म्हणजे उन्हापासून बर्निंग वाचते किंवा चमक येणे त्यासाठी वापरले. आणि गेले 15 दिवसापूर्वी तुम्ही साईज साठी कोणतं प्रोडक्ट वापरलं? आम्ही शुगर बीन वापरलं. शुगर बन वापरलं. 15 दिवसापूर्वी 5 लिटर वापरलं. 15 दिवसापूर्वी 5 लिटर वापरलं. शुगर बन वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? शुगर बीन वापरल्यानंतर साईज मध्ये थोडी फरक जाणवायला लागला आम्हाला. परत आम्ही एकदा शुगर बीन 52-34 वापरायचे. 5 किलो. शुगर बन वापरल्यानंतर तुम्हाला फळाची साईज चांगली झाली. साईज आणि चमक मध्ये फरक पडला. आणि तुम्ही आता ह्याच्या आधी कोणत्या पिकाला वापरलेला आहे? आम्ही टोटल खरबुजाला कंटिन्यू वापरतो. खरबुजाला कंटिन्यू वापरता, म्हणजे बेसळ वापरता? बेसळपासून शेवटपर्यंत वापरतो. शेवटपर्यंत वापरता. साईज बिल्डर वगैरे सगळं वापरतो. साईज बिल्डर पण तुम्ही वापरलेला. आता ह्या बागेसाठी अजून तुम्ही 10 ते 15 दिवसांनी, मी आता तुम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने साईज बिल्डर वापरलं तर तुमची कलर, शायनिंग आणि ग्रोथ चांगल्या पद्धतीने होईल. तर मी तुम्हाला आता दाखवतोय की त्यांनी शुगर बन सोडल्यानंतर फळाची कशी साईज झाली. त्यांनी चिकट टेप लावला होता, त्याचा रिझल्ट कशा पद्धतीनं आला. त्यांनी आतापर्यंत खरबुजाच्या पिकावरती सुद्धा प्रोडक्ट आपले वापरलेले आहेत. प्रोडक्ट त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. मी तुम्हाला, त्यांनी चिकट टेप लावले होता, म्हणजे त्यांना फक्त मोजून जो हा बदल झालेला आहे तो हा बदल जरा फळात तुम्हाला हा चिकट टेप किती दिवसात तुम्हाला बदल दिसला? तिसऱ्या दिवशी म्हणजे 4 ते 5 दिवसात चांगला बदल झाला. म्हणजे शुगर बन सोडल्यानंतर त्यांना 3ऱ्या दिवसात हा तुम्हाला समोर दिसतोय तो बदल झालेला आहे. म्हणजे आज जर पाहिलं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये भरपूर शेतकरी आपल्याला वापरताना दिसत आहेत. तर मला एक तुम्हाला विचारायचं दादा, की श्रीगोंदा तालुक्यातील डाळिंब शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजेत का नाही वापरले पाहिजे? वापरले पाहिजेत. म्हणजे तुम्ही हे यशवीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर खूप समाधानी आहात. इथून पुढे सुद्धा वापरा. आता आपली चर्चा झाली क्लिप काढायच्या अगोदर की तुमचा ऊस 3 एकर आहे. ऊसाला सुद्धा तुम्ही वापरा. तुम्हाला जी यशवीची इको नॅनो टेक्नॉलॉजी आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% येणार आहे. कारण आपण काम काय करतोय की मातीवरती काम करतोय. तुमची माती समृद्ध झाली तर तुमचं पीक समृद्ध येणार आहे. नमस्कार. समृद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.